हॅलो फ्रेंड्स, सविनय जय भीम. आपण सगळ्यांनी माझ्या आजीच्या या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थिती दर्शवल्यामुळे मी सौ वीणा दाभाडे शिर्के आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. माझी आजी आयुष्मती ताईबाई तुकाराम दाभाडे यांच्या जीवन प्रवासावरील थोडक्यात एवी पाहू. मग पाहूया ना? चला तर मग. मन माहेरी धावत आणि सासरीही रमत. मन माहेरी धावत आणि सासरीही रमत. धन्य ती बाई, तिला दोन्हीही जमत. आजीचे प्रेम त्याला आमरसाची गोडी. आजीचे प्रेम त्याला आमरसाची गोडी. तिच्या मायेसाठी ही नातवंड वेडी. घरात म्हातारं माणूस असेल तर त्याला भार नाही, भाग्य समजा. कारण म्हातारं झालेलं झाड फळ देवो किंवा न देवो, सावली मात्र नक्की देतं. संपूर्ण आयुष्यभर दाभाडे कुटुंबावर मायेची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, आपल्या अनमोल संस्कारांची उधळण करणारी दाभाडे कुटुंबांची आजी म्हणजेच ताईबाई. तसा ताईबाई आजीचा जन्म 1944 सालचा. ताईबाई आजीचे माहेर आमटेम गावचे गायकवाड कुटुंब. संस्कारांच्या खाणीतून जडणघडण झालेल्या आजीचे लग्न 1959 साली वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आजोबा तुकाराम दाभाडे यांच्याशी झाले. बुद्धवासी तुकाराम दाभाडे म्हणजे दाभाडे कुटुंबातील तिसरे आजोबा. त्यांना 2 भाऊ, मोठा जिलू दाभाडे आणि दुसरा भाऊ हिरामन दाभाडे. त्यावेळचे जीवन म्हणजे हालाकीचे, कष्टाचे आणि त्याच काबाड कष्टातून प्रेमाचे संसार फुलवणारे अशा प्रकारचे जीवन जगत असताना त्यांना 3 पुत्ररत्न आणि 3 कन्यारत्न प्राप्त झाले.
त्यातील मोठी आत्या सुलोचना कदम, 2 नंबर दिलीप दाभाडे, 3 नंबर दिवंगत शोभा दाभाडे, 4 नंबर संदीप दाभाडे, 5 नंबर दीपक दाभाडे आणि शेवटचं शेंडेफळ म्हणजे 6 नंबर भारती गायकवाड. ही त्यांची लेकरं. या लेकरांचे पालनपोषण करण्यासाठी आमच्या आजीने खूप मेहनत घेतली. या संगोपनात वेळप्रसंगी कुटुंबावर उपासमारीची वेळ यायची, पण ती न खचता न डगमगता परिस्थितीवर मात करत दुसऱ्यांची शेती लावण्यासाठी जायची. शेतात नांगर धरायची. तसेच नागोठण्यातील मोहल्ल्यात म्हणजेच मुसलमानांच्या वाडीत लोकांच्या घरी धुणी भांडी करायची. नागोठण्यामध्ये दस्तरीची गिरणी म्हणजेच भात दळण्याची गिरणी असायची. नागोठण्यातून येताना तुसा पाखडून त्यातील कणी काढून घेऊन यायची. सायंकाळी घरी येताना ती खायला चणे, शेव, फुटाणे आणायची. आजोबा मच्छी मार्केटमध्ये मच्छीवाल्यांना बर्फ बारीक करून द्यायचे. त्यांनी कधीच नोकरी केली नाही. तांदळाची पेज, फोडणीचा भात मुलांना देत असे. पण ह्या काबड कष्टालाही न लाजता न जुमानता आपल्या मुलाबाळांना समाजामध्ये कसे राहायचे, कसे वागायचे, कसे आपले स्थान उमटवायचे हे ध्येय तिने शिकवले. आजीचा स्वभाव म्हणजे अतिशय हुशार, प्रामाणिक, प्रखर, स्पष्ट, पण दुसऱ्यांचे मन न दुखवणारे शब्द. सगळ्यांबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा. आजी आमची सर्वप्रथम गुरु. तिच्यापासूनच आमच्या सर्वांचे अस्तित्व सुरू. मनातल्या घालमेलीचा ठाव, अनुभवांच्या उत्तरांना वाव. मनातल्या घालमेलीचा ठाव, अनुभवांच्या उत्तरांना वाव. अनंत प्रेमाचे एकच गाव, आजी तिचे नाव. ही माऊली एवढे कष्ट करत असताना सुद्धा तिने आपल्या दीरांच्या मुलांवरही तेवढेच आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करत राहिली. कधी त्यांना अंतर दिले नाही. आमच्या आजीचे थोरले दीर यांना 6 मुलं. दशरथ, रंजना, रामचंद्र, मालती, अशोक आणि कमली. तसेच दुसरे दीर यांना 3 मुलं, पुष्पा, मधुकर आणि संगीता. त्यांना तिने तितकीच मायेची ऊब दिली. दाभाडे परिवारामध्ये या 3 जावा सख्या बहिणीसारख्या नांदल्या. माझी ही आजी गावी असायची आणि बाकी दोघी मुंबईला. पण ती गावी एकटी असून सगळ्या प्रपंचाचा सांभाळ करत असे. हा प्रेमाचा संसार फुलवत असताना मुले हळूहळू मोठी झाली. त्यांची लग्न कार्य झाली. तिला 2 जावई आणि 2 सोन्यासारख्या सुना लाभल्या. जावई म्हणजे जणू तिच्या मुलांप्रमाणे आणि सासू सुना हे नातं फक्त नावाला. एक आई आणि मुलीच्या नात्या पलीकडील जिव्हाळा ह्या सासू सुनांच्या नात्यात आजही कायम आहे.
आणि हो, तोच जिव्हाळा दिरांच्या सुनांवरही तसाच ठेवला. आजोबा नेहमी आजीला म्हणत असे की माझ्या मुली माहेरवासनी येत नाहीत, पण आजी आजोबांची ही धडपड पाहून त्यांची समजूत घालायची की आपल्या मुली समजूतदार आहेत, त्यांना आपली परिस्थिती माहिती आहे. आजोबांची माया ही अपरंपार आहे. ते म्हणत माझ्या शरीराचा अंग विकेन, पण मुलींची हौसमौस पुरवेन, कारण त्या त्यांच्या माहेरी घरी येत आहेत. त्यांची अशी मायेची धडपड पाहता पाहता अनेक वर्ष सरली आणि 21 ऑक्टोबर 2021 साली आजोबांचे निधन झाले. पण दुःखाचा डोंगर कोसळून खचून बसेल ती ताईबाई कशी. ती उठली, लढली, हिमतीने उभी राहिली. पतीची जागा सांभाळून तिने काबाड कष्ट केले. तिने आपल्या सर्व मुलांना वडिलांची उणीव कधी जाणू दिली नाही. पतीच्या निधनानंतर पतीचे स्थान तिने परिपूर्णरित्या चालवले. तिची ही शिदोरी, विचार, संस्कार, वसा आणि वारसा, दाभाडे कुटुंबाचे नाव कायम अग्रस्थानी ठेवण्याचे काम तिची ही मुले, नातवंडे, पतवंडे पुढे नेत आहेत. दाभाडे कुटुंबाचा हा वटवृक्ष ती अजूनही भक्कमरित्या सांभाळत आहे. या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे श्रेयही तिलाच जाते. तिची ही सर्व मुले, नातवंडे तिची खूप काळजी घेतात. कारण ती आता थकली आहे. घरात आजीशिवाय संस्कार नाहीत, आजोबांशिवाय संघर्ष नाही आणि आजी आजोबांशिवाय चार भिंतींचं घर नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आई वडिलांना जेवढं त्यांचं म्हातारपण जास्त दुखवत नाही किंवा त्रास होत नाही, तेवढा जास्त त्रास त्यांच्या मुलांच्या वागणुकीचा होत असतो. अजूनही हवा हवासा वाटतो तुझा प्रेमळ स्पर्श. अजूनही हव्या हव्याशा वाटतात तुझ्या गोष्टी, चांदूमामाची गाणी. अजूनही हवी हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कूस.
अजूनही हवा हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद आणि जगण्याला नवे बळ देणारी तू. चालून थकते काही पावले तरी लांबूनही ओळखते माणसे. आजी माझी चंद्रकोर, जगण्याचा तिचा अनुभव थोर. कपाळावर तिच्या आठी शिकवतात जीवनातील आडगाठीच्या गाठीभेटी. तशी धडधाकट आहे माझी आजी, बनवते ती चविष्ट भाकरी आणि भाजी. आजीचा आमचा पाया आणि आजीची आम्हा सगळ्यांवर अफाट माया. आनंद तुझ्या आयुष्यातून कोठेही जाऊ नये, अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही वाहू नये. पूर्ण होत तुझ्या सर्व इच्छा, तुझ्यासारखी आजी प्रत्येकाला मिळावं हीच सदिच्छा. आजी, तुला तुझ्या लाडक्या नातवंडांकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऋण झुणते हॅलो गुणगुणते आजी, कधी गुंतते वाढदिवसाच्या हरवते खूप खूप कधी शुभेच्छा. गहिरा डोळ्यांच्या डोहात पार बुडते. आमच्या परमार परिवारातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही 100 वर्ष आयुष्य लाभो तुम्हाला ही आमची कामना आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते.